आमला या पावन गावी आपलं ग्रामदैवत प्रभू रामचंद्राच्या अवतार कार्यातील भक्ती क्षेत्रातील दिग्गज असं संतत्व, भक्तत्व, शिष्यत्व दास्य भक्तीचे आचार्य अंजनी सुत रामभक्त हनुमानजी यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे भगवंताच्या संतांच्या सद्गुरूच्या कृपेने अत्यंत उत्साहात जरा वर जरा बोलू नका थोडं गप्प बसा थाटामाटात संपन्न होणारा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील कथा, भजन, कीर्तन, अन्नदान अशा विविध आणि संप्रदायाच्या चाकोरीबद्ध पद्धतीने होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहातील ज्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आहे, अरे पक्वा झाला ठेव, पक्वा जाऊ तिथं. ज्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आहे ते निमित्त राम भक्त हनुमानजी यांचा जन्मोत्सव अशा प्रमुख ध्येयासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. या निमित्ताने युवराज गुरुजी, संदीपानंद आप्पा यांनी आपल्या गावकऱ्याच्या वतीने दिलेलं निमंत्रण, अण्णा महाराज या सगळ्यांनी आज आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग घडून आणून दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व महाराज मंडळी, सिद्धेश्वर महाराजा, सगळे मृदंगाचार्य, सर्व गायनाचार्य, नव्या थडीतले भजनी मंडळी, जुन्या थडीतले भजनी मंडळी, नव्या भविष्यकाळाला वळण देणारी विद्यार्थी मंडळी, या गावचे सर्व कार्यकर्ते मंडळी, भक्तभाविक मंडळी, या सप्ताहासाठी देणगी देणारे सर्व देणगीदार, अन्नदान करणारे अन्नदाते, वर्गणी जमा करणारी सर्व कारभारी मंडळी आणि अत्यंत उत्साहात उपस्थित असलेल्या माता भगिनी, दिवाळीच्या सणाला नाही आलं तरी चालेल, पण माझ्या माहेरच्या हनुमान जन्मोत्सवासाठी मी जाणार, अशा प्रकारच्या सासरच्या लोकाला सुद्धा आजच्या दिवसाची सुट्टी मान्य करून घेतलेल्या लेकीबाईंना देखील कोटी कोटी धन्यवाद देऊ. आज आपण सर्वजण उपस्थित झालात. अगदी कसं तरी बळच प्रयत्न करून लेकराला उठवून त्या शाळेचा रस्ता धारा लावण्याची जी बरं का संतोष महाराज, जी दररोजची वेळ असते त्यावेळेला फाटा देऊन आज छोटी छोटी लेकरंसुद्धा या उशाखाली, या प्रातःकाली उपस्थित आहेत. त्या सर्व लेकरांना, त्या बालकांनाही धन्यवाद देऊ. आणि या भंगाच्या निमित्ताने आजच्या प्रसंगाकडे आपल्याला वळायचे. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. 5:37 झालेत आणि जन्मकाळाची वेळ 6:42 बरोबर आहे ना? हां, मग पुन्हा कोणी घडला का बघू नका आणि गडबड करू नका. त्या वेळेत फुलवल्याच्या कामाची जबाबदारी माझ्याकडे आहे. काही लोक अगोदरच हे करीत असतात. कधी कधी शक्तीच्या वेळेला मारुती आला की लोक नारळ फोडतात. लक्ष्मण उठायच्या टायमाला ते निमी नारळ खाऊन बसलेले असतात. त्याच्यामुळे कोणी गडबड करू नका, आपण वेळेत नियोजन हाती करू. मी अधूनमधून मोबाईलकडे बघत राहीन, त्याचा अर्थ धरू नका की महाराज मोबाईलमधलं बघून कीर्तन सांगते.
फक्त कोणतं चरण किती वेळात बसवायचं आणि आपल्या 6:42ला कसं पोचायचं याच्यासाठी ते नियोजन असतं. विठाला विठा राष्ट्रीय सण वेगळे, सामाजिक उत्सव वेगळे आणि आध्यात्मिक क्षेत्रातली उत्सव वेगळे. राष्ट्रीय सण म्हणून 15 ऑगस्ट, 26 जानेवारी इत्यादी पर्वकाळ आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. काही सामाजिक महोत्सव असतात, ते कशामुळे साजरे करायचे असतात त्याचं कारण एक आहे की लोकहिताचा, लोककल्याणाचं जे सूत्र असतं, जे मूल्य असतं, ते लोकजीवनापुढे सातत्याने त्यांच्या मनावर प्रतिष्ठित राहावं, किंवा अलीकडचा शब्द आहे की त्याला हायलाईट करायचं असतं. काय करायचं असतं? त्याला प्रकाश झोत निर्माण करायचा असतो, ज्याच्यामुळे आपल्या कल्याणाचं मूल्य लक्षात येईल. म्हणून महिला दिन, म्हणून मातृपितृ दिन, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण साजरे करतो. बळीराजाचा दिवस त्या पद्धतीने पर्वकाळ विशेष भागवत धर्मी, रामनवमी, कृष्णाष्टमी, वामन जयंती, नरसिंह जयंती, उत्तम महाशिवरात्र, देवाची जयंती असते, संतांचा समाधी सोहळा असतो, भक्ताची पुण्यतिथी असते आणि तुमचा आमचा वाढदिवस असतो. देवाची जयंती असते म्हणून रामनवमी, कृष्णाष्टमी, वामन जयंती, नृसिंह जयंती, महाशिवरात्र. संतांचे समाधी सोहळे असतात म्हणून माऊली ज्ञानोबाराचा समाधी सोहळा, जगद्गुरु तुकाराम महाराजाची बीज, नाथांची नाथषष्ठी, असे अनेक संतांचे सोहळे साजरे केले जातात. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये ईश्वर साधना करून, भक्ती करून परमात्म स्वरूपाला साधनेतून प्राप्त झालेले असतात, त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. गेलेल्या माणसाचं श्राद्ध साजरे केलं जातं. तुमचे आमचे वाढदिवस साजरे केले जातात. वाढदिवसाला ज्याने कोणी वाढदिवस नाव दिले ते इतकं सार्थ आहे. आपण जन्मलेल्या आपल्यामुळे आपला वाढदिवस, कशामुळे वाढदिवस? आपण जन्मल्यामुळे पहिल्यांदा या देशाची लोकसंख्या वाढली, वाढदिवस. आपण जन्मल्यामुळे पहिल्यापेक्षा दवाखाने जास्त वाढले, वाढदिवस. आपण जन्मल्यामुळे पोलीस स्टेशन जास्त झाले, वाढदिवस. आता काय काय वाढलंय सांगता येत नाही. आणि आपण जन्मल्यामुळे अन्नधान्य कमी पडायला लागलं, त्याच्यामुळे संकरित उत्पादन करावं लागलं, म्हणून रोगराई वाढली, म्हणून आपला वाढदिवस. आता सगळे वाढदिवसाचे कारणं सांगत नाही, आपल्याला मारुतीरायाच्या जयंतीकडे वळायचं, हे नियम आहे. परंतु हनुमंतरायाची जयंती साजरी करतो, याच्यात एक प्रश्न निर्माण होतो. हनुमंतरायाचं देवाच्या यादीत नाव नाही, तरी जयंती का? पहिल्या सुरुवातीला तर जयंती कोणाची साजरी करावी? जयंती कोणाची साजरी करू नये? ज्यांच्यामुळं पीडित समाजव्यवस्था, अधपतित समाजव्यवस्था, अन्यायग्रस्त झालेली समाजव्यवस्था याची उत्क्रांती करून समाजव्यवस्था एका प्रगत उंचीवर आणण्यासाठी ज्यांच्या जीवनाचं योगदान असतं, जयंती त्यांची असते. विठ्ठल विठ्ठल
एक माईक मला देता का? एक माईक मला देता का? आणखी हा, दोन. आणखीन एक का? बोलता बोलता वक्ता रंगला की इकडे जातून लोकाला ऐकू येत नाही. त्याच्यामुळे मग आता तुमचं काम संपलंय. नवरदेवाला हळद लागून एकदा पारावर गेला न करवलीचं काम संपलं. तसं एकदा का चाल झाली ना मग एक माईक मला. एक विठाला विठाला आपण या ठिकाणी विचार करत आहोत, ज्यांच्यामुळे समाज जीवन अधपतीत असतं, व्यथित असतं, पीडित असतं, वंचित असतं, अन्यायाने ग्रस्त असतं, असं समाज जीवन ज्यांच्यामुळे उत्क्रांतीत होतं, त्याचा अभ्युदय होतो, उत्कर्ष होतो, एका विकासाच्या उंचीवर जे नेतात त्यांची जयंती असते. लक्षात ठेवा. म्हणून देवाची जयंती असते. आणखी दुसरे विषय आहे, सामाजिक क्षेत्रात काम करणारी जी मंडळी असतात त्यांची जयंती असते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, महात्मा गांधीची जयंती, महात्मा फुलेंची जयंती, सामाजिक क्षेत्रात ज्यांनी उत्थान केलं जयंती त्यांची. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जर महिलाच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं नसतं तर आज आमच्या मायमावल्या चुलीपासून दूर गेले नसते. पण महात्मा फुले यांनी महिलासाठी शिक्षणाचं दार केलं, प्रचंड विरोध सहन केला. त्याच्यामुळे आज आमच्या घराघरातली मायमाऊली उच्च शिक्षणाच्यापर्यंत पोहोचली. महिला राष्ट्रपती झाली एकदा सोडून दोनदा, महिला परराष्ट्रमंत्री, आता तर अर्थमंत्रीसुद्धा महिलाच आहे. ज्याच्या त्याच्या घरातलं अर्थ खातं तिच्याकडेच असतं, पण आता देशाचं सुद्धा महिलाकडेच आहे. पेट्रोल पंपापासून कुठंच महिला कमी पडलेली नाही. याचं कारण आहे याची उत्क्रांती महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी केली. म्हणून त्यांची काय असते? त्यांची जयंती असते. त्याच्यामुळे त्यांची जयंती असते. आता देवाच्या यादीत मारुतीरायाला बसवायचं का संतांच्या यादीत बसवायचं? आणि मारुतीरायाची जयंती का करायची? मारुतीराय देवाच्या यादीत बसत नाहीत म्हणून त्यांची जयंती होत नाही.